नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेची ई-के-वाय-सी करण्याची मुदत आता संपलेली आहे. पण ई-के-वाय-सी केल्यानंतर कोणती महिला या ठिकाणी पात्र होणार आहे आणि कोणत्या महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद होणार आहे, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत राहील. सर्वात अगोदर ज्या महिलांना नोव्हेंबर हप्ता आतापर्यंत मिळाला नाही, त्यांनी 3 जानेवारीपर्यंत वाट पाहणे गरजेचं राहणार आहे. हो महिलांनो, 3 जानेवारीपर्यंत हा वाटप होणार आहे. म्हणून तुम्हाला 3 जानेवारीपर्यंत वाट पाहणे गरजेचं राहणार आहे. जर तुम्हाला 3 जानेवारीपर्यंत हप्ता आला नाही, तर समजून जायचं की काही कारणास्तव तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र केला गेलेला आहे ई-के-वाय-सी केल्यानंतर. तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता आलेला आहे, त्यांना 100% या ठिकाणी नोव्हेंबरचा पण हप्ता येऊन जाईल. तुम्ही ई-के-वाय-सी करा की नका करू, 100% नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पाठवला जाणार आहे. पण तुम्हाला 3 जानेवारीपर्यंत वाट पाहावे लागणार आहे. तर आता आपण पाहणार आहोत कोणत्या महिलांची योजना या ठिकाणी बंद होणार आहे आणि कोणत्या महिलांची योजना ही ई-के-वाय-सी केल्यानंतर सुरूच राहणार आहे. तर बघा महिलांनो, ही माझी लाडकी बहीण ची वेबसाईट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र का करण्यात आलेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला पात्र यादी मिळून जाईल आणि या ठिकाणी अपात्र यादी मिळून जाईल. तर अगोदर आपण या ठिकाणी अपात्र यादी बघू. या ठिकाणी बघा, आता ई-के-वाय-सी केल्यानंतर या गोष्टी चेक केल्या जाणार आहे. ज्या कुटुंबाचे एकत्रित जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा अधिक असणार आहे, त्यांचा अर्ज या ठिकाणी अपात्र होणार आहे. नंबर 2, ज्या कुटुंबाचे सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे कोणी जर आयकर भरत असेल. नंबर 3, कोणी सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल. ठीक आहे. कोणी जर सरकारी नोकरीवर असेल, त्यांची पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. कोणती सदर महिला शासनाची इतर योजनांचा लाभ घेत असेल, त्या ₹1500 त्यांची पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. नंबर 5, ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत. तुमच्या परिवारामध्ये कोणी माजी आमदार खासदार असेल, त्यांची पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. नंबर 6, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड किंवा कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, अशा महिलांची पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. आणि नंबर 7 जे आहे ते ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, यांच्या पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. ठीक आहे. तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही 4 चाकी वाहन असेल, तुमची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. आता ही जी माहिती आहे मित्रांनो, ही ई-के-वाय-सी केल्यानंतर पाहिल्या जाणार आहे आणि या महिलांची योजना आता बंद केल्या जाणार आहे. आता फक्त कोणत्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे? महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक. ठीक आहे. महाराष्ट्रात जे राज्यातल्या महिला आहे, त्यांना या ठिकाणी योजना सुरू ठेवणार आहे आणि जे इतर राज्यातल्या महिलांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे, त्यांची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. ज्या महिला लग्न होऊन आलेल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांची योजना या ठिकाणी सुरूच राहणार आहे. तसेच विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, यांची पण योजना या ठिकाणी सुरू राहणार आहे. ज्या घरामध्ये 3 लाभ घेत होते, त्यांची 1 लाभ बंद होऊन 2 महिलांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. तर आता हे महत्त्वाचं आहे. नंबर 3, 21 वर्ष पूर्ण आणि 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे 21 ते 65 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत, त्यांची योजना या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि ज्या महिला आता 65 वर्ष पार केलेल्या आहेत, त्यांची योजना या ठिकाणी आता ई-के-वाय-सी केल्यानंतर बंद होणार आहे. आता नंबर 4 बघा, ज्या लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. म्हणजे तुमचं जर आधार कार्ड जे आहे, ते बँक खात्याची लिंक असेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहे, अन्यथा पैसे येणार नाही. म्हणून ह्या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायचं. तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे की नाही आहे तर. आणि नंबर 5 महत्त्वाचा आहे. तुमचं लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. जास्त असेल तर तुमची योजना या ठिकाणी बंद होणार आहे. ठीक आहे. ज्या परिवाराचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे, त्यांना योजना या ठिकाणी आता सुरू राहणार आहे. या 5 कारणामुळे योजना सुरू राहील आणि उर्वरित 7 कारण जे पाहिलेली आहे, त्या कारणामुळे योजना ही बंद होणार आहे. तर महिलांनो, आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर ई-के-वाय-सी केल्यानंतर कोणत्या महिलाची योजना या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि कोणत्या महिलाची योजना या ठिकाणी बंद होणार आहे. तर आता ई-के-वाय-सीची मुदत संपलेली आहे आणि तर आजची 2 तारीख आली असून मुदतवाढीची कुठल्याही प्रकारची अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि महिला बाल विकास मंत्री यांनी पण आतापर्यंत काही पण अपडेट दिलेली नाही आहे. आता मुदत वाढणार की नाही वाढणार, हे आता वेळेवरच आपल्याला माहिती पडेल. तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि योजना मराठी टॉक या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.